नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, पांगरी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता झाला चिखलमय। धर्माबाद तालुक्याचा पूर्णपणे विकास झाला म्हणून ओळखला जातो, परंतु काही ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे कामे खोळंबली आहेत। पांगरी येथील अनेक वर्षापासून दलित वस्तीमध्ये सीसी रस्ते, नाले, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही। अंत्यविधीला जाण्यासाठी चिखलातून करावी लागते तारेवरची कसरत। दलित वस्तीमधील अनेक वेळा तरुणांनी मागणी करूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष का, असा सवाल विचारला जात आहे। महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा योजना राबविल्या जातात, परंतु योजनेपासून पांगरी गाव कोसो दूरच। पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते तरुण तरफदार मिलिंद सोनकांबळे, लक्ष्मण लोखंडे यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालय पांगरी व गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी। वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक। ग्रामपंचायत कार्यालय पांगरी आपल्या इथे धर्माबाद तालुका, नांदेड जिल्हा आणि पांगरी येथे रस्ता, नाल्या आणि ग्रामपंचायतला तर आतापर्यंत 5 वर्षामध्ये ग्रामसभा माहीतच नाही आमच्या नागरिकांना। आणि ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक मेंबर तर कुठं आहेत काय माहीतच नाही। आणि स्मशानभूमीला जाणारा रस्ता आणि गावात बी येणारा रस्ता, शाळेला जाणारा ते पण रस्ता आणि थांबायला बल्ब वगैरे ते काहीच नाही। एक व्यवस्था आपल्या पांगरी येथील अवस्था आहे आणि गावातील आणि म्हातारे माणसं बघा, येणारे जाणारे पल्ल केलं तर शासनानं भरपाई करून देईल का? आणि हे दिवस कसे आहेत, एकतर पावसानं एक उत्पन्नानं हजेरी लावली आणि एकतर पिकाची नुकसान झाली, गावाला रस्ता नाही आणि झालं केलं तर काहीच नाही। सध्या शासनाची काहीच मदत नाही। गावात माणूस जर मेलं अर्धे लोक गावातच राहून आणि अर्धे लोक मौतीला चालले तर अर्धे लोक गावातच राहून चालले। मधून करायचा व्हिडिओ करो, हे माहित आहे की जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।